कारण हे बैलगाडीचं क्षेत्र आहे, इथं काय पण घडू शकतं. नाण्याच्या दोन बाजू, एक हार आणि एक जीत आहे. एक हरणार आहे आणि एक जितणार आहे. फक्त राणी जीत पाचवा. जया माळगा उत्तमात करू नका. लाखो प्रेक्षकांच्या नजरा सेमीकडे लागल्या. ज्याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यानं गोळी खाऊन घ्या. काय होईल काय नाही सांगता येत नाही. गाड्या सुटण्यासाठी सज्ज झाल्या. या ठिकाणी कृष्णा सचिन शेठ गोडांबे आणि राहुल शेठ काटे यांच्याकडून सचिन मामानं सुंदर गाडी पळवली, त्याबद्दल 2000 रुपयाचा इनाम आहे आणि समालोचन करताना 1000 रुपयाचा इनाम आहे. मनपूर्वक धन्यवाद. सोळा गाड्या सोडा. सेमी या मैदानातला 3 सोडा. खाली बैलगाडी मालकांनी गाड्या उभ्या करा. वळवळ करू नका. बैला उभी करा आणि झेंडावाल्याला आपण सहकार्य करा. कसं आहे, माणसांना तोंडाची भाषा कळत नाही, त्यामुळे हसराचा वापर करावा लागतोय. हे कलियुग आहे. आताचा माणूस बापाचा ऐकत नाही, ते इथे संयोजकाचा ऐकाय बसलाय का? राव 1 नंबर तासावरील प्रेक्षक व्हा की मागा. लोकांची चुकी नाही, गौतमीने सवय लावली पुढे येऊन नाचायची. वाराव मागा. गाड्या सोडा बापू, गाड्या सोडा. अविस्मरणीय सेमी फायनल 3 लढत होणार आणि ऐतिहासिक लढत मैत्रीपूर्ण होणार. हार आणि जीत काही होऊ द्या, कोण जिंकला याला महत्व नाही, कोण लढला कसा याला पण महत्व राहणार आहे. लाखो प्रेक्षकांच्या नजरा, 3 ड्रोनचे कॅमेरे, शेकडो युट्यूब चॅनल वाले आणि या ठिकाणी 2 स्क्रीन वाले, या ठिकाणी तसेच बरेच मोबाईल वाले अचूक निर्णय टिपण्यासाठी सज्ज झाले. कारण सेमी 3 मध्ये लढत आहे. लाखो प्रेक्षकांच्या नजरा मैदानाकडे लागल्या आणि ऑनलाईन वाल्यांचे सबस्क्रायबर पण वाढले. हाय व्होल्टेज लढत होणार. लक्षात राहणार 10 सप्टेंबर बैलगाडी क्षेत्रातला एक सोनेरी दिवस. ना भूतो ना भविष्यता. ऐतिहासिक मैदान, ऐतिहासिक लढती. अजित दादा केसरी सन 2023 पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान. आदरणीय गौतम भैया काकडे निंबोत आणि राहुल दादा वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानाचा ऐतिहासिक सेमी 3. निलेश शिंदे सोनगाव, आपण माईक पशी यायचंय. निलेश शिंदे सोनगाव. बापू गाड्या सोडा. बापू गती घ्या. बापू गती घेतील, परंतु बैलगाडी मालकांनी गाड्या उभ्या केल्या तर मालकांची चळवळ चालू आहे. तुझी पुढं का माझी पुढं. बघा गाड्या व्यवस्थित उभ्या करा. बघा ऐका गाडी मालक, एकदा संधी दिलेली होती आपण, पण तुमच्यासाठी झेंडा पंच पुन्हा आपल्याला सांगतायत, थोडं सहकार्य करा. उभे राहिलेले गावाले मगापासून आपल्याला सांगितलं होतं थोडं खाली बसा, उगाच पायाला त्रास देऊ नका. गौतम भाई आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं. भैया सोडा गाड्या. लक्ष द्या, डोळ्यात आनंद घ्या. भैया खाली स्तंभा एवढा सिमी सुटोस आनंद घेत असताना लक्षात घ्या. निशाणी पंच धनावडे बापू, गाड्या सोडा. या मैदानाचा सेमी क्रमांक 3 सोडा. निशाणी पंच या मैदानाचा फायनल आपल्याला स्वच्छ सूर्यप्रकाशात घ्यायचा. आपणाला विनंती आहे, आपण या मैदानाचा सेमी क्रमांक 3 सोडा. 3 घ्या. सेमी 3 माघारे वळवा आणि 5 सोडा. मैदान थांबवू नका. एका सेमीसाठी सगळ्यांचं मात्र करू नका. गाड्या उभ्या राहत नसतील, गाड्या माघारे वळवा आणि पुढला सेमी सोडा. दादा डुबल आपण आपला बैल झुपायला बैलापाशी जायचंय. दादा डुबल
बापू आणि पंच शेवटचा चान्स दे या गाड्यांना. खाली ठेवा, पाणीच पुरं. परदेशी गाड्या सोडा. शेवटची संधी आहे गाडी मालक. निलेश शिंदे आपला बैल बघा. संधीचं सोनं करा. आणि सोनं करत असताना लक्षात घ्या स्वतःसाठी जिंका, दुसऱ्याला हारून जिंकू नका. गाड्या सोडा बापू. बापू गाड्या सोडा बापू. लोकांचे डोळे ताणले बापू, गाड्या सोडा. लाखो प्रेक्षकांच्या नजरा या सेमीकडे लागल्या. काळजाची धडधड वाढायला लागली. पण इथं हार आहे आणि इथं जीत आहे. विजयाचा आनंद आहे, तशीच हार पचवायची ताकद देखील अंगात पाहिजे. प्रेक्षकांना बकासूर आणि मथुरची लढत पाहायची होती आणि त्यांची स्वप्न इथं पूर्ण होत आहेत. मैदान आहे, खेळ नशिबाचा आहे. गाड्या सुटल्या आणि लढत चालवली सेमी 3 मध्ये. सुंदर गाडी आणि सुंदर अशी लढत आहे. मथुरच्या गळ्यात आदत आहे, पड्यावर भरमा आहे, आड्यावर इकडे घरचा साज आहे. सुंदर गाड्या पळतात, गाड्यावरती लक्ष द्या. लढत आहे आड्यावर मथुर, पड्यावर बकासूर, आड्यावर कॉकटेल, पड्यावर बादल. सुंदर अशी लढत. माग बघा. उठा उठा उठा, बघा कोण लागले. कसं आहे हे क्षेत्र. बाहेरून या, बाहेरून या, बाहेरून या, बाहेरून या. कसं आहे कसं आहे बघा, मैदानाकडे बघा, जरा टावेल बघा. इकडे आर्याल मथुरच्या गळ्यात होता आदत किंग कॉकटेल आणि पर्याल बकासूच्या गळ्यात होता बर्मा. थर्ड अंपायरकडे निकाल गेला. कॅमेराचा आधार घेतला जातोय सेमी 3 साठी. खाली बसा. कालवा गोंधळ कुणी करू नका. आनंदाच्या परीने साजरा करा. अटीतटीची लढत पाहायला मिळाली. कॅमेराचा आधार घेतला जातोय सेमीफायनल 3 साठी. बाहेरून या हो गावाले, बैल मालक बाहेरून या, बाहेरून या. प्रेक्षक वर्ग सहकार्य करा. खालना सेमी 5 सुटतोय. सेमीफायनल 5 खालना सुटतोय. राहुल शेडवाडी वाढवली कल्याणकर, आपण या ठिकाणी सहकार्य करा. दादा राहुल दादा, राहुल दादा या बाहेर या, सगळे कार्यकर्ते बाहेर या. या ठिकाणी सेमीफायनल 3 चा निकाल. राहुल शेठ गाडी बाहेर घ्या सगळे. चला पब्लिक बाहेर काढा, सगळं पब्लिक बाहेर. सेमी सोडू नका, थांबा जरा. सेमीफायनल 3 चा निकाल आणि निकाल. सेमीफायनल 3 मध्ये सुंदर अशी अटीतटीची लढत झाली. त्या लढतीमध्ये क्वार्टर फायनल साठी पात्र गाडी ठरली. तास क्रमांक 7 वर झालेली गाडी नाथसाहेब प्रसन्न मोहिलसे धुमाळ सुसगाव आणि आजच्या या मैदानामध्ये फायनल साठी गाडी पात्र ठरली. तास क्रमांक 5 वर झालेली गाडी पिंटू शेडमारा वडकी, रणवीर राहुलभाई पटेल आडवली कल्याण. ही गाडी या ठिकाणी फायनल साठी पात्र ठरली. सुंदर अशी गाडी पळाली. पिंटू शेडमारा वडकीकरांचा आदत किंग कॉकटेल आणि त्यांच्यासोबत रणवीर राहुलभाई पटेल आडवली कल्याणकरांचा मथुर. सुंदर अशी गाडी आणली. शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त केला. अहो बाकीचे कार्यकर्ते जरा शांत राहा.
आठवड्यावर तामखडा ऐका ना ए, कालवा करू नका. दिलाय निकाल कालवा कुणी करू वारी- चाललंय ना आता व्यवस्थित चालय ना. हा कालवा नको. या ठिकाणी आठवड्यावर तामखडा यांनी सुंदर अशी गाडी पळवली. त्याबद्दल राहुलभाई पटेल अडवली कल्या यांच्याकडून 10,000 रुपयाचं बक्षीस अटीलसाठी आलेलं आहे आणि समालोचन करण्यासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. मनपूर्वक धन्यवाद. मैदान मोकळं करा. मैदान मोकळं करा चला. प्रेक्षकांनी बाहेर चला. ए ते मैदान काढा काढा सगळी प्रेक्षक बाहेर. बाहेर घ्या. मैदान मोकळं करा. मैदान मोकळं करा.